माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन. बघ किती छान आहे घर. वाव, आय एम फिलिंग सो हॅपी फॉर यू गाईज. हाय. हो ना, हो, बसते. अगं नाही, त्याला नाही जमलं ऑफिसमधून आणि मी पण ऑफिसमधून कन्सेशनच घेऊन आले. बाय द वे, हे घे गिफ्ट तुझ्यासाठी. म्हटलं नंतर काय आपण येतच राहू, आज पूजेच्या दिवशी जाणं महत्वाचं. नाही, तू जा भेट सगळ्यांना. आय एम कम्फर्टेबल, डोंट वरी अबाउट मी. तू कर काय ते. मी काही मदत करू का तुला? मी काय मी करते ना, तू सांग ना मला काय कर. अगं नाही, खूपच छान. आणि बरं झालं हे इंटिरियर असं मिनिमलच चांगलं वाटतं. नाही तर लोक लाखो रुपये खर्च करतात आणि मग नंतर ते मेंटेन नाही करतात. त्यापेक्षा हे छान आहे, हवं तसं. आणि हळूहळू घे गोष्टी. तू असं पटपट सगळं घ्यायची काहीच गरज नाही आहे. काय बोलतेस? हा AC पण बिल्डरने दिला? वाव यार. हे बघ ना, हे माझं गिफ्ट उघडलंच नाहीस तू अजून. उघड ना. अगं नंतर कुठे उघडतेस, आत्ताच उघड ना. सगळ्यांना दिसेल ना मी काय आणलंय ते. मला पण बघायचं ना काय ते. म्हणजे मला माहिती आहे काय आहे ते, पण ते उघडल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावर जो असा आनंद येणार आहे ना, तो बघायचा आहे मला. उघड ना, उघड. एकदम एस्थेटिकच घेऊन आले मी तुझ्यासाठी. नाही, मला माहिती आहे ना तुझी चॉईस काय आहे ते मला माहिती आहे. असंच ती भांडी कुंडी काय तू तुझ्या मनाने घेशील, नातेवाईक पण तुला देतील. मी कसं काहीतरी वेगळं आणलं तुझ्यासाठी. एवढं एस्थेटिक गिफ्ट तुला कोणी दिलं असेल, आय डाऊट. कधी घेतलंस पण? अशा गोष्टी सांगायच्याच नसतात. हे बघ, घर ही जी गोष्ट आहे ना, ती तुझ्या हातात पोझिशन आल्याशिवाय कोणाला कळू द्यायचं नाही. तर केलंस, माझ्या मनात असं काही आहे असा विचार करू नकोस. इट इज अ व्हेरी गुड डिसिजन आणि खूप खुश आहे मी तुझ्यासाठी. कितीला पडलं पण? नाही, मी पण सांगते ह्याला की आपण बघूया आता घर किती दिवस रेंटवर राहायचं. ते ऐकतोय.